तर भुसावळ दुहेरी हत्याकांड प्रकरणामध्ये 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत। धुळे जिल्ह्यातील साक्रीतून 2 जण पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। हत्याकांडात किती लोकांचा सहभाग आहे याबाबत पोलीस तपास सध्या सुरू असल्याची माहिती मिळते आहे। तर भाजपचे माजी नगरसेवक संतोष बारसेंना 4 गोळ्या लागल्याचं जे आहे ते निष्पन्न झालं होतं। सुनील राखुंडे यांना 5 गोळ्या लागल्याचं देखील माहिती जी आहे ती समोर आली। त्याचं लोकेशन असताना आपण ट्रेस केलेलं होतं आणि तिकडे साक्री पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना आम्ही माहिती दिली होती की साक्री इथे ते एका हॉटेलमध्ये जेवण करत आहेत, तर साक्री इकडं त्या टीमने त्यांना साक्री पोलीस स्टेशनच्या टीमने ताब्यात घेतलेलं आहे। आता प्रथमदर्शनी FIRमध्ये त्यांनी 8 लोकांचे नावं दिलेले आहेत आणि इतर 2 ते 3 असं दिलेलं आहे, परंतु आपण खात्री करत आहोत CCTV फुटेज आणि किंवा इतर तांत्रिक विश्लेषण करून आपण त्याच्यात चेक करत आहोत की प्रत्यक्षात किती आरोपी आहेत, किती जणांचा सहभाग आहे।